रिंगण सोहळ्याची भूमिका आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे। दोन आईसाहेबांचे मानाचे अश्व, एका अश्वावरती पुढं एक पताकधारी बसलेला असतो आणि मागं दुसरा अश्व, ज्या अश्वाला प्रत्यक्ष वारकरी आदिशक्ती मुक्ताबाई त्या रथावर त्या अश्वावर विराजमान आहे, या भावनेने हा रिंगण सोहळा संपन्न होत असतो। माझी विनंती आहे की ज्या अश्वावर मुक्ताबाई विराजमान आहे तो सोहळा पाहण्याचं सौभाग्य आपल्या सर्व जालना शहरवासियांना आणि सर्व पालखी सोहळ्यातील आणि मुक्ताबाईच्या महाराष्ट्रातील संपूर्ण वारकऱ्यांना या ठिकाणी अनुभूतीला येतो। या सोहळ्याचे प्रमुख आदरणीय हरणे बाबा यांची खूप दिवसाची संकल्पना होती की ज्या जालना शहरातून आपण जातो, अनेक जिल्ह्यामधून आपला प्रवास होत असताना या जालना शहरामध्ये आपलं मनासारखं स्वागत झालं पाहिजे। आपल्या म्हटल्यापेक्षा आई साहेबांचं बीडला स्वागत होतं, बुलढाण्याला स्वागत होतं, जळगाव जिल्ह्याच्या वतीनं स्थानिक स्वागत होतं, धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं स्वागत होतं, सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीनं स्वागत होतं। परंतु जालना जिल्ह्यामध्ये थोडीशी न्यूनता जी 317 वर्षापासून या सोहळ्याची खंत होती, त्या जालना शहर ग्रामस्थांनी शहरवासियांनी भरून काढली। एकदा जोरदार टाळी वाजवून आपण संपूर्ण शहरवासियांचं, या शहरातले सगळे, या जिल्ह्यातले मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक सगळे महापौर, नगरसेवक, चॅरिटेबल ट्रस्ट, सगळ्या संस्था, सगळ्यांचं मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख गुरुवारी रवींद्र महाराज हरणे, आम्ही सगळे मुक्ताबाई संस्थेचे कीर्तनकार, पूर्ण मुक्ताबाई संस्था, भैयासाहेब आदी करून सगळ्यांच्याच वतीनं, आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं तुम्हा सगळ्या शहरवासियांचं मनापासून स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो। या सोहळ्याची महाराष्ट्रभरची प्रसिद्धी इलेक्ट्रिक मीडियानं दिली। छोटे छोटे ब्लॉगर, चॅनल, त्या सगळ्या चॅनल्सला, सगळ्या मीडियाला, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडियाला मी आम्हा सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। चला, अजून रिंगण सुरू व्हायला वेळ आहे, पण आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या टाळकरीमध्ये या पहिल्या पांढऱ्या रेषेच्या आत पताकधाऱ्यांसहित, आणि बाकीची जी मंडळी आहे त्यांनी कोणी खाली बसायचं नाही। महिला मंडळी, पुरुष मंडळी रिंगण सोहळ्यामध्ये खाली बसायचं नाही, उभं राहायचं। जिथं मुक्ताबाईचा अश्व धावतोय तिथं आपण उभं राहून त्या अश्वाचा सन्मान करायचा आहे, आणि त्या अश्वाचं रिंगण जिथं होतंय, जिथं त्या अश्वाची पाऊल खुणा लागतंय, त्या मातीचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करायचंय। एवढा रिंगण सोहळा झाला की आपलाही जन्म मरणाचा फेरा मुक्ताबाई निश्चितच चुकवतील, त्याचं प्रतीक रिंगण सोहळा आहे। वारकरी म्हणजे एका बाजूला वैराग्य आहे आणि एका बाजूला वीरत्व आहे, वीर संप्रदाय असलेला वारकरी संप्रदायाचे प्रतीक आहे। त्यामुळं खूप चांगलं स्वागत या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। आपण टाळकरी मंडळीमध्ये येऊ, भजनाचा आनंद घेऊ। चला, धन्यवाद।